नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय समाजाचे वर्गीकरण जो इयत्ता 12वी समाजशास्त्र या पाठ्यपुस्तकातील प्रकरण दुसरे आहे, जे भारतीय समाजाचे वर्गीकरण याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील आदिम समुदाय, भारतातील ग्रामीण समुदाय आणि भारतातील शहरी समुदाय या 3 मुद्द्यांचा अभ्यास इथे आपल्याला दिलेला आहे. प्रस्तावना. या प्रकरणात तुम्ही आदिम, ग्रामीण आणि शहरी या भारतीय समाजाच्या 3 विभागाचे महत्त्वपूर्ण पैलू अभ्यासणार आहात. भौगोलिक फरक आणि सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्यांच्या आधारे भारतीय समाजाचे ढोबळमानाने 3 विभागात वर्गीकरण केले आहे. आदिवासी, ग्रामीण आणि शहरी असे हे विभाग आहेत. आदिवासी जमातींची संस्कृती, भाषा, अर्थव्यवस्था, धर्म वैशिष्ट्यपूर्ण. आदिवासी लोक तुलनेने अलिप्त राहतात. ग्रामीण आणि शहरी समाजाशी तुलना केली असता आदिवासी जमाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासल्या समजल्या जातात. तर ग्रामीण आणि शहरी समाजामध्ये भौतिक पर्यावरण, जीवन पद्धती, नियम, मूल्ये, लोकसंख्येची घनता, आर्थिक कृती, दारिद्र्यता, जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, कौटुंबिक रचना आणि धार्मिक श्रद्धा या साऱ्याच बाबतीत भेद आढळतो. शहरी समाजामध्ये औद्योगिक क्षेत्रे आणि सेवा क्षेत्रे हे 2 महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे औद्योगिक क्षेत्रे आणि सेवा क्षेत्रे यांसारख्या बिगर कृषी क्षेत्रांचा समावेश होतो. तथापि समाजाच्या या तीनही विभागामध्ये सातत्याने अंतरक्रिया होत असतात. आता भारतातील प्रकरण दुसऱ्यामधील पहिला टॉपिक आहे भारतातील आदिम समुदाय. तर आदिवासी या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत. आदिम म्हणजे काय? तर आदिम म्हणजे आदिवासी आणि या आदिवासी या संज्ञेचे अनेक अर्थ आहेत. मात्र या संज्ञेचे अनेक अर्थ असले तरी आदिवासी समुदाय व इतर समुदाय यांच्यातील राहण्याचे ठिकाण, सांस्कृतिक व सामाजिक भेद यामुळे आदिवासींची ओळख करून घेताना कोणताही गोंधळ निर्माण होत नाही. ऑस्ट्रेलिया, मेलॅनेसिया आणि उत्तर अमेरिकेत देखील मानववंशशास्त्रज्ञांनी आदिवासींचा अभ्यास केला तेव्हा अशीच परिस्थिती होती. भारत आणि आफ्रिकेमध्ये मात्र वेगळी परिस्थिती आहे. याचे कारण असे की मानववंशशास्त्रज्ञांच्या व्याख्येनुसार जे लोक आदिवासी आहेत त्यांचे वास्तव्य पूर्णतः भिन्न समुदायांसह ग्रामीण, शहरी या समुदायासह भिन्न आहे. त्यामुळे विशुद्ध वैशिष्ट्ये आहेत असे गट सापडणे आता अवघड आहे. समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेताई यांच्या मते सामाजिक शास्त्रातील वर्गवारी इतकी बदलली आहे की या वर्गाची स्पष्ट व्याख्या करणे अर्थहीन आहे. भारताच्या संदर्भात आदिवासी समुदायाची ओळख पटवून घेण्यासाठी पाश्चात्य व्याख्यांचा फारसा उपयोग होणार नाही. याखेरीज ऐतिहासिक प्रक्रियेवर भर देणे आवश्यक आहे. म्हणजेच आदिवासीमध्ये हा बदल कसा झाला ही प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. विशिष्ट गटाचा पूर्व इतिहास समजून घेतल्यानंतरच तो गट आदिवासींचा आहे किंवा नाही याबाबत ठाम मत नोंदवता येईल. आता भौमितिक
भौमिक देशमुख यांच्या मते आदिवासी ही एक व्यापक संज्ञा आहे. व्यापक अर्थाने यामध्ये बहुजन, वांशिक आणि आदिम गटांचा समावेश होतो. ते भारताचे मूळचे रहिवासी मानले जातात. हा भारतातील महत्त्वपूर्ण अल्पसंख्याक समूह आहे. डेव्हिड हार्डिमन यांच्यासारख्या अभ्यासकांनी देखील आदिवासी ही संज्ञा वापरली. त्यांच्या मते ही संज्ञा 19व्या शतकातील ऐतिहासिक घडामोडीशी संबंधित आहे. हार्डिमन यांच्या मते आदिवासी म्हणजे वसाहती काळात समान कर्म असलेल्या लोकांचा गट होय. वर्तमान काळात आदिवासी हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा गट आहे. दलितांसह हा समुदाय भारतातील सीमांत समुदायाचा मोठा भाग आहे. अशाच प्रकारे आदिवासी या संज्ञेच्या वापराबाबत साशंकता निर्माण झाली आहे. नेमकेपणाने सांगायचे झाल्यास समान वंशज असलेला हा समुदाय होय, परंतु प्रत्यक्षात मात्र ही संज्ञा अनेक सामाजिक, आर्थिक, जैविक आणि वांशिक समुदायासाठी वापरली जाते. आता आपल्याला इथे एक चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, जो यामध्ये आदिवासी समुदायातील प्रदेश, स्थान, जे भारतातील आदिवासी समुदाय आहेत त्यामधील इथे प्रदेश, स्थान आणि आदिम जमातीची जी नावे आहेत त्यांची ते इथे आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये हिमालय, भारताच्या हिमालय या प्रदेशामध्ये याचे 3 स्थान पडतात. तर 3 प्रकार पडतात. त्यातील पहिलं आहे ईशान्येकडील हिमालय प्रदेश, आहे हिमालयाचा प्रदेश आणि ई आहे वायव्येकडील हिमालय प्रदेश. असे याचे 3 उपप्रदेश आहेत. आणि या 3 उपप्रदेशामध्ये गारो, खासी, जैंता, नागा, मिझो, खासा, लेप्चा आणि गाडी अशा प्रकारची आदिम जमाती इथे वास्तव्यास आहे. आता 2 नंबरचा आहे मध्य भारत. मध्य भारतमध्ये खालीलपैकी राज्ये येतात. ती राज्ये म्हणजे बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश होतो. यामध्ये भारतातील 55% पेक्षा अधिक आदिम लोक याच भागात राहतात. आता या भागातील जमातींची नावे काय आहेत? गोंड, संतल, मुंडा, हो, ओरओन, बिरहोर अशी या भागातील आदिम जमातींची नावे आहेत, जी मध्य भारतात वास्तव्यास आहेत. आता आपण पश्चिम भारत या प्रदेशातील आदिम समाजांची स्थाने कोणती आहेत? पश्चिम भारत आदिम समाजामध्ये राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशात जवळपास 1 कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे. या प्रदेशात 1 कोटी इतकी आदिम लोकांची संख्या आहे. आता या आदिम लोकांची नावे अशी आहेत: भिल्ल, कातकिरी, वारली आणि बैना अशी आदिम जमातीची नावे असणारी लोक पश्चिम भारत या प्रदेशात राहतात, जे की राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादरा आणि नगर हवेली या प्रदेशात जवळपास 1 कोटी आदिम लोकांची संख्या आहे. आता दक्षिण भारतामध्ये येणारी राज्ये आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ. भारतातील 1/6 आदिम लोकसंख्या दक्षिण भागात आढळते. यामध्ये तोडा, कोठा, इरुला, बदागा,
चेंचू आणि कुरुंबा अशी आदिम जमातींची नावे आहेत, जी भारताच्या दक्षिण भारत या प्रदेशात आहेत, जी की आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या भागात आहेत. आणि ती आदिम लोकसंख्या 1/6 आदिम लोकसंख्या दक्षिण भारतात आढळते. आता प्रदेश भारतातील जी बेट आहे ती प्रदेश, त्याचे स्थान नेमके पश्चिम बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे आहेत, तिथे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे या स्थानामध्ये असणारी जी आदिम जमाती आहे त्यांची नावे आहेत अंदमानी, निकोबारी, ओंगे, जरावा, सेंटिनलीज अशी ही आदिम जमातीची नावे आहेत, जी अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे या स्थानामध्ये आहेत, या प्रदेशामध्ये ती वास्तव्यास आहेत, अशी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता आदिवासींची जी व्याख्या आहे ती जे समाजशास्त्रक आहेत, जे समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांनी आपल्याला आदिवासी या शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत, त्या आपण अभ्यासूया. आता आंद्रे बेताई यांचे विचार सांगितलेले आहेत. आंद्रे बेताई यांनी सांगितलेलं आहे की ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा आणि सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत, अशा समाजाला आदिम समाज असे म्हणता येईल. राजकीय मर्यादा म्हणजे समाजातील सदस्यांसाठी वर्तनाच्या सुनिश्चित पद्धती बंधनकारक करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. आदिम जमातींचे सांस्कृतिक परिक्षेत्र देखील ठरलेले असते. सांस्कृतिक परिक्षेत्राची नेमकी व्याख्या नसली तरी त्यामध्ये ढोबळमानाने चालीरीती, रूढी आणि सदस्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक आंतरक्रिया समाविष्ट असतात. आता L.M. लेविस यांनी आदिम समाजाचे आकारमान लहान असते, त्यांच्या सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता आणि धर्मव्यवस्था असते व संबंधित पैलूबाबत व्यापक दृष्टिकोन असतो, अशी व्याख्या L.M. लेविस यांनी आपल्याला सांगितलेली आहे. आता पुढील राल्फ लिंटन. आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. काय सांगितले? आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायातील लोक विशिष्ट प्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात. त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते. ही ऐक्याची भावना समान संस्कृती, सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजांतून निर्माण होतो, अशी व्याख्या आपल्याला राल्फ लिंटन यांनी दिलेली आहे. तर आपल्याला इथे एक माहिती सांगितलेली आहे ती की भारतीय राज्यघटनेतील कलम, महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 366 मधील 25 मध्ये अनुसूचित जमातींचा संदर्भ पुढील प्रमाणे आला आहे. राज्यघटनेतील कलम 342 नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. हा अर्थ आपल्याला भारतीय राज्यघटनेतील कलममध्ये दिलेला आहे. जो राज्यघटनेतील कलम 342 आहे त्यामध्ये आपल्याला अनुसूचित जमातीची व्याख्या सांगितलेली आहे. अनुसूचित जमाती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे 342 मध्ये. आणि यानुसार
भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जमातींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. एक आहे आदिम गुण वैशिष्ट्य, दुसरा आहे भौगोलिक अलिप्तता, तिसरा आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि चौथं व्यापक समुदायाशी संपर्क साधताना येणाऱ्या मर्यादा आणि आर्थिक मागासलेपणा ही आहेत आदिम समाजाची वैशिष्ट्ये. जी आदिम समाजासाठी जे आदिम समाज आहे त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांची जी भौगोलिक परिस्थिती आहे, त्यांची संस्कृती आहे, त्यांच्यासोबत संपर्क साधताना येणाऱ्या ज्या मर्यादा आहेत की भाषेच्या मर्यादा, त्यांच्याकडे नसणारी दळणवळणाची साधने, अशा अनेक इतर गोष्टी आहेत त्यांची इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. तथापि आदिम समाजाच्या विविध व्याख्या भारतीय संदर्भात पडताळून पाहिल्या असता भारतातील अनेक जमाती त्या व्याख्यांमध्ये बसत नाहीत असे लक्षात येते. अनुसूचित जमाती या संज्ञेचा अर्थच असा आहे की समुदाय दूरवर टेकड्यांवर राहतात. हे समुदाय दूरवर टेकड्यांवर राहतात. मैदानी भागात ज्या ठिकाणी या जमातीचे वास्तव्य आहे तेथेही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. तिथे त्यांचे विलगीकरण झाले आहे. म्हणजेच मैदानी भागातील इतर लोकांसह आदिम जमाती मिळून मिसळून राहत नाहीत. त्यांचा धर्म कोणताही असू शकतो. थोडक्यात एखाद्या जमातीला अनुसूचित जमात ठरवण्यासाठी पुढील निकष लक्षात घ्यावे लागतात. ते पुढील निकष आपण अभ्यासूया. त्यामध्ये त्या समुदायाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा, धार्मिक श्रद्धा, संस्कृती आदिम स्वरूपाची असणे आवश्यक ठरते. 2 नंबरचा आहे त्यांचे अस्तित्व अलिप्त असणे गरजेचे आहे. असा समुदाय इतर जाती अथवा समुदायांच्या सान्निध्यात राहत असेल तर अनुसूचित होण्यासाठी तो त्या समुदायांशी मिसळलेला असून चालणार नाही. तिसरा आहे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज अत्यंत मागास असणे हा महत्त्वाचा निकष आहे. जमात आणि अनुसूचित जमाती या संज्ञा परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत असं आपल्याला येथे सांगितलेलं आहे. त्या परस्परांशी मिळते जुळते आहेत. पूरक म्हणजे मिळते जुळते आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे. जमात आणि अनुसूचित जमाती या संज्ञा परस्पर विरोधी नसून पूरक आहेत. तर भारतीय आदिवासींची भौगोलिक विभागणी. LP विद्यार्थी म्हणजेच 1977 साली यांनी भारतातील आदिवासींची 5 प्रकारात विभागणी केली आहे. यासाठी पारिस्थितिकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, वांशिक व्यवस्थेशी संबंधित निकषांचा आधार घेण्यात आला आहे. इथे आपल्याला एक कृती दिलेली आहे. प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांचे गट करून भारतातील आदिम जमातीच्या भौगोलिक वर्गीकरण तक्त्याचा आधार घ्या. तक्त्यातील कोणतीही आदिम जमात निवडा. त्या जमातीच्या संस्कृतीवर 8 ते 10 स्लाइड्स पॉवरपॉईंट सादरीकरण करा. असं इथे कृती दिलेली आहे आणि तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. आता आपल्याला जे आदिवासी जमाती आहे गोंड जमाती, तर या गोंड जमातीतील स्त्रियांचे मुलींची आपल्याला गर्ल्सचे चित्र इथं दिलेले आहे. विद्यार्थिनींचे चित्र इथं आपल्याला मुलींचे चित्र दिलेले आहे. गोंड जमातीतील ज्या गोंड जमाती आहे आदिवासी त्यांचे इथं आपल्याला हे चित्र दिलेलं आहे. आदिम जमातींची वैशिष्ट्ये. आता आदिम जमातीची वैशिष्ट्ये काय काय आहेत
आदिम जमातींचे वैशिष्ट्ये. भारतातील आदिम समुदायांची मूलभूत वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. भौगोलिक अलिप्तता. भौगोलिक अलिप्तता म्हणजे काय? आदिम जमाती विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये राहतात. हे लोक साधारणपणे दूरवरच्या जंगलात किंवा डोंगराळ भागात पडद्यामध्ये राहतात. आज मात्र अनेक आदिम लोकांनी ग्रामीण व शहरी भागात स्थलांतर केले आहे. ते आता वास्तव्यास ग्रामीण किंवा शहरी भागात आहेत. हे लोक आता बिगर आदिवासी लोकांशी मिळून मिसळून राहतात असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता त्यांचे आर्थिक जीवन काय आहे? हे लोक अन्न संकलन, शिकार, मासेमारी, टोपल्या तयार करणे, विणकाम. हे लोक अन्न संकलन म्हणजे अन्न मिळवणे, शिकार, मासेमारी, टोपल्या तयार करणे, विणकाम, खणकाम इत्यादी कामे करतात. याखेरीज ते प्राथमिक आणि स्थलांतरित शेती करतात. त्यांचे आर्थिक जीवन पारंपरिक तंत्रावर आधारित असते, त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी असते. आदिम लोक प्रामुख्याने वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करतात. या समाजामध्ये पायाभूत सोयीसुविधांची कमतरता असते. विपणनाच्या सोयी देखील नसतात. या समाजात साक्षरतेचे प्रमाण कमी असते. आदिम लोकांमध्ये अनारोग्याचे प्रमाण अधिक असते. अशा कारणांमुळे आदिम लोक आर्थिकदृष्ट्या मागास असतात असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता अस्मितेची जाणीव. यांना अस्मितेची जाणीव. आदिम लोक स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपतात. या अस्मितेमुळे आदिम समुदायातील लोक परस्परांशी जोडले जातात. विशिष्ट भौगोलिक सीमा हे आदिम समुदायाच्या अस्मितेचे मूळ होय. विशिष्ट भौगोलिक सीमा हे आदिम समुदायाच्या अस्मितेचे मूळ होय. अस्मितेच्या जाणीवेमुळेच आदिवासी जमातींचे अस्तित्व टिकून राहते. प्रत्येक आदिम समुदायाचे एक विशिष्ट नाव असते. उदाहरण दिलेलं आपल्याला वारली, इरुला, गोंड, नागा आणि खाशी अशी नावे आपल्याला विशिष्ट नावे दिलेली आहेत. त्यामुळे त्यांची सांघिक आणि ऐक्यभावना दृढ होते असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता आंतरविवाही समूह. साधारणपणे आदिम लोक त्यांच्या जमातीबाहेर विवाह करत नाहीत. जमाती अंतर्गत विवाह करणे ही रूढ चाल आहे. आदिम जमातीतील विवाह जमातींच्या आंतरविवाह नियमानुसार होतात. विवाह हा एक करार मानला जातो आणि घटस्फोट किंवा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात नाही. मात्र गतिशीलतेमुळे या परिस्थितीमध्ये बदल झाला आहे. गतिशीलतेमध्ये वाढ झाल्याने जमाती बाह्य विवाह देखील होतात अशी माहिती दिलेली आहे. आता वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आणि भाषा. आदिम समाजाच्या सामाजिक रूढी, लोकसाहित्य, पारिस्थितिकीय श्रद्धा याबाबत वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. प्रत्येक आदिवासी जमातीची बोलीभाषा भिन्न आहे. तथापि जमाती व्यतिरिक्त इतरांशी संवाद साधण्यासाठी ते प्रादेशिक भाषेचाही वापर करतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता साधा समाज. आदिम जमातींचे सामाजिक संबंध प्राथमिकपणे कौटुंबिक आणि नातेसंबंधावर आधारित असल्याने या समाजाचे स्वरूप साधे असते. याखेरीज आदिम समाजात सामाजिक स्तरीकरण देखील आढळत नाही. त्यांच्या श्रद्धा निसर्ग आणि दुष्ट शक्तीवर आधारित असतात. त्यांचा देवदेवता याच पारंपरिक श्रद्धावर आधारित आहेत. फार पूर्वीपासून त्यांचा इतर संस्कृती किंवा लोकांशी फारसा संपर्क आलेला
नाही अशी आपल्याला माहिती ते दिलेली आहे. आता इथे आपल्याला आदिवासी जमातींचे आर्थिक जीवन याबद्दल एक चित्र दिलेला आहे. आता साधा धर्म, त्यांचे एक वैशिष्ट्य आहे साधा धर्म. आता जीवात्मवाद म्हणजे पूर्वजांच्या आत्म्याचे पूजन. चेतनावाद म्हणजे दगड, लाकूड यांसारख्या कोणत्याही निर्जीव वस्तूवरील श्रद्धा. कुलप्रतीकवाद म्हणजे पूर्वज म्हणून वृक्ष किंवा प्राण्याची श्रद्धा. निसर्गवाद म्हणजे नदी, झरे, सूर्य, चंद्र, जंगल इत्यादी निसर्ग शक्तींचे पूजन. मानववाद म्हणजे एक अमूर्त अलौकिक वेगवान शक्ती जी जगभर फिरू शकते आणि सजीव व निर्जीव वस्तूंमध्ये प्रवेश करून शक्ती प्रदान करते. हे आदिम जमातींच्या धर्माचे प्रकार आहेत. असं पवित्र वने हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. काळी आणि पांढरी जादू, पूर्वजांचे पूजन, हितकारक आणि अपायकारक शक्ती यावर आदिम समाजाचा विश्वास आहे असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता येथे शेडोबाचे वन, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे, देवराईचे एक चित्र इथे आपल्याला दिलेलं आहे. आणि यानंतर एक दिले वाघोबा मंदिर, सूर्यदेवतेचे मंदिर, कासटवाडी गाव आहे, जवाहर तालुका, जिल्हा पालघर मधील हे चित्र आपल्याला दिलेलं आहे. आता आदिम जमातीचा धर्म, इथे एक टेबल दिलेला आहे. आदिम जमातीचा धर्म आणि संज्ञेचे प्रणेते. जीवात्मवाद एडवर्ड टेलर, चेतनवाद रॉबर्ट मॅरट, कुलप्रतीकवाद जेम्स फ्रेझर, मानववाद रॉबर्ट मॅरिट, निसर्गवाद मॅक्स म्युलर. आदिम जमातीचा धर्म जो जीवात्मवाद धर्म आहे त्याचे प्रणेते आहेत एडवर्ड टेलर आणि चेतनावाद याचे प्रवर्ते आहेत रॉबर्ट मॅरेट. कुलप्रतीकवाद या संज्ञेचे प्रणेते आहेत जेम्स फ्रेझर. मानववाद या संज्ञेचे प्रणेते आहेत रॉबर्ट मॅरेट आणि निसर्गवाद या संज्ञेचे प्रणेते आहेत मॅक्स म्युलर. या शास्त्रज्ञांनी या आदिम जमातीचे हे धर्म आहेत त्याचे इथे आपल्याला या संज्ञेद्वारे स्पष्टीकरण यांचा अर्थ आपल्याला दिलेला आहे. आता त्यानंतर समुदायाचे प्रशासन हे वैशिष्ट्य आहे. समुदायाचे प्रशासन तर प्रत्येक आदिम जमातींची प्रशासन व्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण असते. या प्रशासन व्यवस्थेने व्यक्ती समुदायाचे विविध प्रश्न सोडवायचे असतात. जमाती अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी जमात पंचायत असते किंवा ते प्रश्न कौटुंबिक अथवा नातेसंबंधाच्या माध्यमातून सोडवले जातात. आदिम जमात प्रमुख आणि ज्येष्ठांचे मंडळ प्रत्येक जमातीचे प्रशासन चालवते. आता मात्र ज्येष्ठ मंडळाची ही अधिकारिकता क्षीण झाली आहे असं आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. आता कुल संघटन. कुल हा आदिम समाजाचा अविभाज्य भाग आहे. कुल म्हणजे रक्ताच्या नात्यांनी बांधली गेलेली कुटुंबे होत. त्यांच्या वंशाची सुरुवात वास्तविक किंवा काल्पनिक व्यक्तीपासून किंवा वस्तूपासून झालेली असते. भारतातील बहुतांश जमाती बहिर्विवाह, कुल आणि वंश परंपरा यामध्ये विभागलेल्या आहेत. कुल संघटन असल्यामुळे दृढ नातेसंबंध निर्माण होतात असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता समतावादी मूल्ये.
समतावादी मूल्ये. आदिम जमातींची सामाजिक संरचना समतावादी तत्वावर आधारित असते. सामाजिक संबंधाची कोणतीही श्रेणीबद्ध रचना नसते. त्यामुळे आदिम समाजात जातीव्यवस्था किंवा लिंग आधारित विषमता आढळून येत नाहीत. तथापि काही जमातींमध्ये जमात प्रमुखाला वरचे सामाजिक स्थान असते किंवा त्याला अधिक अधिकार असतात. आदिम समुदाय व पवित्र वने याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आदिम समुदाय आणि पवित्र वने किंवा देवराई. पवित्र वने म्हणजे सृष्टीतील ऊर्जेचे प्रकटीकरण करणाऱ्या स्थानिक देवदेवतांना समर्पित वन प्रदेश होय. स्थानिक देवदेवतांना समर्पित वन प्रदेश होय. शिकार आणि अन्न संकलन करण्याच्या टप्प्यापासून भारतातील आदिम आणि ग्रामीण लोक वनातून प्रकट होणाऱ्या पृथ्वी ऊर्जा सृष्टीतील शक्तींना पूज्य मानतात. या देवता वनप्रदेशांच्या परिघातील खेडे आणि पवित्र वनांच्या संरक्षक देवता आहेत, अशी आदिम समाजाची श्रद्धा आहे. पवित्र वने देवराई ही एक स्वतंत्र संस्था आहे, असे म्हणता येईल. इथे विविध नातेसंबंध निर्माण होतात, त्यातून विशिष्ट संस्कृती निर्माण होते. स्थानिक लोकांच्या मनात त्यांची शेती, वने आणि एकमेकांप्रती आस्था निर्माण होते. पवित्र वनांबाबतचा पूजनीय भाव आदिम जमाती आणि ग्रामीण लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली शेती आणि वनांशी संबंधित आहे. यासाठी वनांचा विस्तृत प्रदेश सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आपोआपच जैवविविधतेचे संरक्षणही झाले आहे. पवित्र वनांचे संरक्षण करणारा कोणताही कायदा नसल्याने आता मात्र अनेक पवित्र वनांचा ऱ्हास होत आहे. ही दुर्दैवी बाब आहे, असं यामधून आपल्याला सांगितलं आहे. आता सूर्याची उपासना, सूर्यदेवाची उपासना. आदिम लोक सूर्याला ऊर्जेचा आदिम आणि एकमेव स्रोत मानतात. याला वैज्ञानिक आधार आहे. त्यांना एकच ठाऊक आहे, सूर्यप्रकाशामुळे झाडे वाढतात आणि जनावरांना चारा मिळतो. त्यांचे पशु सदृढ असतील तर पीक चांगले येईल आणि लोकही सदृढ राहतील. त्यामुळे आदिवासी समाजासाठी सूर्य, पाऊस, पृथ्वी यासारख्या नैसर्गिक देवतांना अत्यंत महत्त्व आहे, असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला काही माहिती दिलेली आहे. तर व्याघ्र देवता उपासना. महाराष्ट्रातील पवित्र वनांमध्ये व्याघ्र देवता ही प्रमुख देवता मानली जाते. वाघ हा वनाचा संरक्षक मानला जातो. वाघांच्या प्रचंड ताकदीचे प्रदर्शन करणाऱ्या अनेक भारतीय दंतकथा प्रचलित आहेत. ड्रॅगनशी लढणारा वाघ, पावसाची निर्मिती करणारा वाघ, लहान मुलांना वाचवणारा वाघ, जखमा बऱ्या करण्याची शक्ती असलेला वाघ असे वाघाचे वर्णन केले गेले आहे. व्याघ्र देवता सर्वोच्च देवता आहे, अशी महाराष्ट्रातील अनेक आदिम जमातींची वारली आणि मल्हार कोळी, जी आदिम जमाती आहे वारली आणि मल्हार कोळी यांची श्रद्धा आहे. जीवन आणि पुनर्निर्मितीचे प्रतीक म्हणून सुगीच्या दिवसात आदिम लोक त्यांच्या उत्पन्नातील काही भाग हा व्याघ्र देवतेला समर्पित करतात. आता पुढील आहे वारलींच्या वर्षा नृत्यांची दंतकथा. एक दंतकथा दिलेली आहे की वारली जमातींच्या वर्षा नृत्यांची दंतकथा दिलेली आहे. आता कंबाड नृत्य, इथे कोणता प्रकार आहे हा कंबाड नृत्य.
आता आदिम जमातींच्या बहुतांश गाणी आणि नृत्ये निसर्गपूजनाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील ठाणे, रायगड आणि पालघर भागात वारली जमाती आढळतात. कोणत्या? ठाणे, रायगड आणि पालघर. ठाणे, रायगड आणि पालघर या भागामध्ये वारली जमात आढळते. जमातीतील कंबाड नृत्य हे धान्य देवतेला समर्पित आहे. कंसारी देवी याबाबत एक दंतकथा सांगितली आहे. आदिम जमातीतील लोक अन्नधान्याची नासाडी करतात म्हणून धान्य देवता त्यांच्यावर कोपली होती आणि रागावलेली देवता एके दिवशी अचानक दिसेनाशी झाली. ती कुणाच्याच नजरेस पडेना. मग स्थानिक लोकांनी नरानदेव नावाच्या वर्षा देवतेला साकडं घातलं आणि वर्षा नृत्य केलं. दगडाच्या फटीत दडून बसलेल्या धान्य देवतेला वर्षा देवतेने शोधून काढले. याचा परिणाम म्हणून कोपलेली धान्य देवता धर्तीवर अवतरली. तिथे पुनर्निर्मिती करू लागली आणि अशा प्रकारे आदिम लोकांना पोटाची खळगी भरण्यास अन्नधान्य मिळू लागले. कासारी देवी पुन्हा कोप पावेल या धास्तीने आदिम लोक धान्याची नासाडी होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतात, असेही या दंतकथेतून सांगितलेले आहे. वारली जमातीतील केवळ पुरुषच वर्षा ऋतूच्या प्रारंभी हे नृत्य करतात. आता आदिम समाजाच्या समस्यांना पुढील बाबी कारणीभूत. आदिम समाजाच्या समस्यांना पुढील बाबी कारणीभूत आहेत. आदिवासींच्या शोषणाची कारणे इथे आपल्याला दिलेली आहेत. जे आदिवासी समाज आहे त्यांच्या शोषणाची जी कारणे आहेत ती आपल्याला इथं दिलेली आहेत. आता त्यातील पहिला आहे, आदिम समाजाच्या खनिज आणि नैसर्गिक साधनांवर ब्रिटिशांना ताबा हवा होता. आता 2 नंबरचा आहे, काही मिशनरींना आदिम समाजाचे धर्मांतर करायचे होते. यामुळे अस्मितेचे संकट निर्माण झाले. आता तिसरा आहे, आदिम जमातींच्या प्रदेशात वैद्यक क्षेत्रातील व्यावसायिक अडते आणि विक्रेत्यांचा प्रवेश झाल्यामुळे आदिम जमाती त्यांच्या पारंपरिक वैद्यकशास्त्राला दुरावल्या. आदिम प्रदेशात व्यापार आणि दळणवळणाच्या विकासामुळे या प्रदेशात बाह्य प्रदेशातील लोकांचा प्रवेश झाला. औद्योगिक उभारणी आणि धरण बांधणीमुळे आदिम जमातींचे त्यांच्या पारंपरिक मूलस्थानातून विस्थापन झाले, असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आता आदिम समाजाच्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत. जंगल व आदिवासी जमिनींपासून अलगता. आता वन प्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत. बहुतांश आदिम जमाती अन्न संकलन, शिकार आणि प्राथमिक शेती करणे यामध्ये व्यस्त असतात. वनातून होणाऱ्या उत्पादनावर ते मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. म्हणून जेव्हा बाह्य प्रदेशातील लोक आदिम समाजाची जमीन आणि तेथील संसाधनांचे शोषण करतात तेव्हा आदिम समाजाचे निसर्गचक्र आणि त्यावर आधारित त्यांचे आयुष्य विस्कळीत होते. आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली. याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता. औद्योगिकीकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनीचे संपादन केले. आदिम समाजाची भूमी बिगर आदिम समाजाकडे हस्तांतरित करणे किंवा विकणे या विरोधात अनेक राज्य सरकारांनी विविध कायदे पारित केले आहेत. असे असले तरी आदिम समाजाची जंगल जमिनीपासून अलगतेची समस्या पूर्णतः सुटलेली नाही. आता जमिनीपासून अलगतेचे जे खटले आहेत ते इथे आपल्याला दिलेले आहेत. जो
त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. 2007 सन 2007 ते 2008 मध्ये सन 2007 ते सन 2008 ग्रामीण विकास मंत्रालयाच्या GOI च्या वार्षिक अहवालानुसार विविध राज्य सरकाराकडून आलेल्या अहवालानुसार अदीम जमातींच्या जमिनी अलगतेच्या 5.06 लाख खटल्यांची नोंद झाली आहे. 5.06 लाख खटल्यांची नोंद झाली आहे. यामध्ये एकूण 9.02 लाख एकर जमिनीचा समावेश आहे. उपरोक्त खटल्यांपैकी 2.25 खटले एकूण 5 लाख एकर जागेतील अदीम जमातीच्या बाजूने निकाली काढण्यात आले आहेत. एकूण 4.11 लाख एकर प्रदेशांशी संबंधित 1.99 लाख खटले वेगवेगळ्या आधारावर न्यायालयाने नाकारलेले आहेत, अशी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. आता दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. बहुतांश अदीम जमाती दारिद्र्य रेषेखालील आहेत. अदीम जमातींचे व्यवसाय सध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अन्न संकलन, शिकार आणि शेती हे त्यांचे बहुतांश व्यवसाय सर्वसाधारण पद्धतीचे आहेत. अशा अर्थव्यवस्थेत नफा किंवा अतिरिक्त उत्पादन होत नाही. म्हणून राष्ट्रीय सरासरीशी तुलना करता त्यांचे दरडोई उत्पन्न अत्यंत कमी असते. बहुतांश अदीम लोकांची दारिद्र्य व्यवस्था तीव्र स्वरूपाची आहे. त्यांच्यावर अनेक कर्जेही आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन अदीम जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी अदीम समाजाला बहुतेक वेळा त्यांच्या जमिनी तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते, अशी माहिती इथे दिलेली आहे. आता त्यांचे आरोग्य आणि पोषण बाबतची समस्या. भारतातील बहुतांश अदीम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. त्यांच्यासाठी असे रोग कायमचे जीवघेणे ठरतात. अदीम समाजातील लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषणामुळे त्यांच्यात अनेक कमतरता असतात. अदीम जमातींचे बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. वैद्यक आणि आरोग्य रक्षणार्थ सुविधांची कमतरता आणि त्यात दारिद्र्य यामुळे अदीम समाजाला आरोग्य आणि पोषणाबाबत खबरदारी घेता येत नाही. कुपोषण ही अदीम समाजातील गंभीर समस्या आहे, असं आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. आता निरक्षरता. आदिवासी समाजाच्या विकासामध्ये त्यांच्या निरक्षरतेचा अडथळा आहे. शाळेच्या वेळात आदिवासीची शाळकरी मुले शेतीकाम आणि रोजीरोटी मिळवण्यात गुंतलेली असतात. मुलांकडे मदतीचा हात म्हणून पाहिले जाते. त्यांनी पालकांना अर्थार्जनास मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याबाबत नाखुश असतात. शिवाय शाळाही आदिवासींच्या वस्तीपासून दूर असतात. शाळेतील अभ्यासक्रम आदिवासींच्या भाषेत शिकवला जात नाही. त्यामुळे मुलांना शिक्षणाची रुची निर्माण होत नाही. अशा कारणांमुळे आदिवासींची मुले शिक्षणाला मुकतात, अशी इथं माहिती दिलेली आहे. आता वेठबिगारी. भारतीय कायदाव्यवस्थेत वेठबिगारी बंदी आहे. तथापि काही अदीम प्रदेशात या प्रकारचे वेठबिगार आढळतात. वेठबिगारी ही गंभीर समस्या मानली जाते.
आदिवासींची गंभीर दारिद्र्य व्यवस्था अनियमित उत्पन्न समस्येसाठी कारणीभूत आहेत. खरे तर जमिनीपासून अलगता, कर्जबाजारीपणा, वेठबिगारी, मजूर आणि दारिद्र्य या समस्या परस्परांशी संबंधित आहेत. सरकारी व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नामुळे आदिवासींमधील वेठबिगारी पद्धत कमी झाली आहे. स्थलांतरित शेती. आदिम समाजाच्या स्थलांतरित शेतीमुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व मातीची धूप होत असल्यामुळे ही एक समस्या मानली जाते. स्थलांतरित शेतीची आणखीही काही नावे आहेत. जी झूम शेती ईशान्य भारतातील आदिवासींची पद्धत आहे. खाल्लू शेती बिहारच्या मालेर आदिवासींची पद्धत आहे आणि पोडू शेती ही मध्य भारतातील गोंड आदिवासींची पद्धत आहे. अशी आपल्याला स्थलांतरित शेतीच्या पद्धती दिलेल्या आहेत. आता आपल्याला एक कृती दिलेली आहे की तुमच्या आसपासच्या आदिम वस्तीला भेट द्या. त्यांच्या जीवन पद्धतीचे विविध पैलू, उदाहरणार्थ त्यांचा पोशाख, अस्थिर लागवड पद्धती, पवित्र वने इत्यादी नोंदवून ठेवा. प्रत्यक्ष भेटी देणे शक्य नसल्यास इंटरनेटवरून माहिती घ्या. त्यावरील लघुपट तुमच्या वर्गात दाखवा किंवा सर्वांनी मिळून त्यावर चर्चा करा. ही कृती आपल्याला इथे सांगितलेली आहे. आता पंडित जवाहरलाल नेहरूंचे पंचशील तत्वज्ञान इथे आपल्याला दिलेलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून, विशेषतः पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाल्यापासून शासनाने आदिम समाजाच्या विकासाला कायमच प्राधान्य दिले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना आदिवासींचा विकास घडवून आणायचा होता. त्यांनी या संदर्भात दीर्घकालीन मार्गदर्शक तत्त्वे देऊ केली. आदिम जमातींच्या राहत्या प्रदेशात कोणताही विकास उपक्रम हाती घेताना त्यांचा वारसा धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे नेहरूंचे ठाम मत होते. आदिवासी विकासावरील त्यांच्या दृष्टिकोनातून हे स्पष्ट होते. त्यांचा हा दृष्टिकोन पंचशील या नावाने ओळखला जातो. याच पंचशीलची माहिती आपल्याला इथे संक्षिप्त मांडणी दिलेली आहे. त्यामधील पहिला आहे, लोकांच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा. लोकांच्या गुणानुसार त्यांचा विकास व्हावा. त्यांच्यावर कोणतीही बाह्य कल्पना लादणे आपण टाळूयात. वन प्रदेशात आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे. प्रशासन आणि विकासासाठी आदिवासींना प्रशिक्षण देऊन त्यांची गटबांधणी करावी. 4 नंबरचा आहे, आदिवासींच्या प्रदेशात गरजेपुरतेच प्रशासन करावे. त्यांच्यावर विविध योजनांचा भडीमार देखील करू नये. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या विरोधात नव्हे तर त्याच्या आधारानेच काम करावे. 5 आहे, आदिम समाजावर किती पैसा गुंतवला त्याच्या सांख्यिकी मांडणीवरून परिणामांची पडताळणी करू नये, तर मानवी जीवनाच्या गुणवत्तेवरून ही परीक्षा व्हावी. असं पंचशीलची संक्षिप्त मांडणी इथं आपल्याला दिलेली आहे. राज्यघटनेतील ही ढोबळ मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतुदी ध्यानात घेऊन आदिम समाजासाठी अनेक विशेष योजना आणि कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे आदिवासी विकासाचे प्रयत्न. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे आदिवासी विकासाचे प्रयत्न. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे जे आदिवासी विकासाचे प्रयत्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.